नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे जिदान सी सावित्र कंपनीचा सोलर पंप असेल किंवा रोटोमॅक कंपनीचा सोलर कंट्रोलर असेल तर तुम्ही याला घरी बसल्या बसल्या चालू बंद करू शकता। किंवा तुम्ही कुठे बाहेर कार्यक्रमाला गेलाय आणि तुम्हाला घरचा पंप चालू करायचे तरी तुम्ही त्या जागेवर बसल्या बसल्या तुमचा पंप चालू बंद करू शकता। पण त्यात एक गोष्ट कन्फर्म करायची की तुमचा सोलर हा मोबाईलच्या माध्यमातून ऑपरेट होऊ शकतो का। हे कसं पाहायचं बघा, तुमच्या कंट्रोल बॉक्स वरती GSM आणि GPS असं लिहिलेलं असेल। GPS काय खास असं महत्त्वाचं नसतं, पण GSM मॉड्यूल मोबाईल ऑपरेटिंगसाठी खूप महत्त्वाचा असतो। GSM मॉड्यूल सोलरचा सर्व डेटा आपल्याला प्रोव्हाइड करतो। हे जर असेल तर चांगली गोष्ट आहे। आणि जर आपल्याला आता या सोलर पंपाला मोबाईलवरती ऑपरेट करायचे तर ह्या कंपनीचं एक ॲप आपल्याला डाउनलोड करावं लागणार आहे। आता काय करायचं की कोणत्याही ॲप स्टोअरवरती जाऊन त्याच्या सर्च बारमध्ये सर्च करायचं रोटोसॉल पंप आणि जे पहिले ॲप आहे त्याला इन्स्टॉल करायचं। इन्स्टॉल झाल्यानंतर त्या ॲपला आपल्याला ओपन करायचे। मित्रांनो, तुमच्याकडे बैल आहे का? जर बैल असेल तर ह्या जे ॲपचे डेव्हलपर्स आहेत ना त्यांना लावा। ॲप ओपन करा। ॲप ओपन झाल्यानंतर असा इंटरफेस येईल। जर तुम्ही नवीन युजर असाल, ऑब्वियसली यार तुम्ही नवीनच युजर आहे, साइन अप वरती क्लिक करा। साइन अप वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल। येथे आले ऑलरेडी हॅव एन अकाउंट ना असेल तर साइन इन करा आणि नसेल तर खाली दिलेल्या चौकटीमध्ये तुमचं फुल नाव टाका, जे काय XYZ असेल ते। त्यानंतर मोबाईल नंबर टाका। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा RID नंबर टाका। RID नंबर हा तुमच्या कंट्रोल बॉक्सच्या स्टिकरवरती मिळेल। XK वरून हा नंबर सुरू होतो। RID नंबर टाकल्यानंतर क्रिएट युअर अकाउंटवरती क्लिक करा। आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक वन टाइम पासवर्ड म्हणजे OTP पाठवला जाईल। OTP आल्यानंतर एंटर युअर OTP आणि OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा। व्हेरीफाय OTP वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल। वेलकम टू XYZ, जे काय तुमचं नाव असेल ते, आणि खाली तुमचा RID नंबर दिसेल। त्याच्या खाली तुम्हाला डेली डेटा आणि लास्ट डेटाचा पण ऑप्शन दिसेल। त्याच्या खाली तुम्हाला पंप ऑन ऑफ करायचं बटन पण दिसत असेल। बटन चालू केल्यानंतर 15 ते 20 सेकंद होल्ड करायचे। मग तुम्ही कुठे असू द्या, पंप तुमचा व्यवस्थित चालू होणार आहे। पण जर तुमचं ॲप जर असं शो करत असेल की RMU FU अपडेट अवेलेबल और पंप इज नॉट कनेक्टेड, तर तुमचा पंप चालू होणार नाही। कारण RMU हा तुमच्या कंट्रोलरचा इंटरनल प्रॉब्लेम आहे। कंपनीला फोन करून कंप्लेंट करायची आणि त्यांच्याकडून हा रिपेअर करून घ्यायचा। कंप्लेंट केल्यानंतर 2-3 वर्षांनी त्यांची इंजिनियर येतात आणि तुम्हाला पंप रिपेअर करून देतात।